प्रभू श्रीरामानं येडी म्हणता खूप राग आला माझ्या येडामाईला. डोंगर फोडून झाली रक्तबंबाळ, मोठ्या मोठ्यानं आरोळ्या ठोकू लागली. या येडामाईला एवढं क्रोधित पाहून देव दानव सारे भयभीत झाले. या आईचा राग शांत करण्याची कोणात ताकद नव्हती. मग महादेवांनी ब्रह्म विष्णू महेश यांना एकत्र घेऊन दत्तुबा लवणाच्या पाण्यानं या येडामाईचा राग शांत केला. आणि तेव्हापासून माझी येडामाई भोळ्या भक्ताचा न्याय करायला येरमाळ्यामध्ये बसली आहे. आई राजा उधे उधे. येडामाय गायीपासून वासरू दूर झाल्यावर त्या वासराला कळत नाही गायीपर्यंत कसं जावं ते. तसंच आई तुझ्या या लेकराचं झालं आहे. तो तुझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत आहे, पण अडी अडचणीमुळे तो येऊ शकत नाही. त्याच्या अडी अडचणी सर्व दूर कर आणि त्याला बोलव तुझ्या येरमाळ्याला. आई राजा उदे उदे. येडामाईचं लेकरू मी. या आईच्या शब्दाचं पालन करणं, येडामाईची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा नियम आहे. आणि ज्या दिवशी या येडामाईचं नाव माझ्या ओठावर नसेल तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. आई राजा उधे उधे. अगं येडामाई, या जीवनामध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या तर काहींची मन माझ्याकडून निराश झाली. जेव्हा जेव्हा माझी वाट चुकली तेव्हा येडामाय तुम्हाला वाट दाखवलीस. कसा विसरू तुला येडामाय, तूच या जीवाचा आधार आहेस. तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला अर्थ नाही. आणि जेव्हा या ओठांवर तुझं नाव नसेल तोच दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. ज्या दिवशी मला नाही आठवणार येडामाय, तो माझ्या जिंदगीचा दिवसच नाही. ज्या दिवशी मला नाही आठवणार येडामाय, तो माझ्या जिंदगीचा दिवसच नाही. येडामाईची सेवा करत असताना कित्येक जणांनी मला नावं ठेवली. या आईच्या सेवेमध्ये मला वेडं समजलं गेलं, पण मी ह्या लोकांचं काही ऐकलं नाही. माझ्या येडामाईची सेवा करत राहिलो. लोक फक्त नावं ठेवण्यासाठी असतात आणि या माझ्या येडामाईला माहिती आहे माझं मन कसं आणि मी कसं आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश आहे आणि तुमच्या सपोर्टमुळे आणि येडामाईच्या आशीर्वादामुळे मी एक नवीन गाणं घेऊन येत आहे. आणि त्या गाण्याची पहिली लाईन आहे, माझ्या सेवेचं फळ मला दे आणि येडामाय माझ्या घरी आनंदाने ये. येडामाय काय मागू तुझ्याकडे, माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण केल्या. तुला मागायसाठी माझ्याकडे काही उरलं नाही. माझी तर एवढीच अपेक्षा आहे, तुझी लेकरं बाळ सर्व सुखात राहू दे आणि त्यांची नडलेली कामं पूर्ण होऊ दे. आणि जे तुझी लेकरं सर्वात जास्त निराश झालेली असतील त्यांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरव. वाईट मार्गाने चाललो होतो, या येडामाईनं मला चांगला मार्ग दाखवला. सारी दुनिया माझ्या विरोधात होती, या येडामाईनं माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला म्हणली, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणणारी फक्त माझी येडामाईच होती. ज्या आईनं आपल्याला जन्म दिला, आपल्याला लहानाचं मोठं केलं, हे जीवन कसं जगायचं ते शिकवलं, स्वतः उपाशी राहून आपलं पोट भरलं. या आईनं आपल्यासाठी एवढं दुःख सहन केलं आणि त्याच आईला आज लोक सोडून जातात.
ते म्हणजे एका छोट्याशा प्रेमासाठी. हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी. या आईनं आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं. या आईची माया दिसून येत नाही, आणि ज्या घरामध्ये या आईच्या शब्दाला किंमत नाही त्या घरात माझी येडा माय कधी येत नाही.